आपण शेती करायची की आपली माती आहे ती, आणि ती आपल्याला पैसा देणार का तर देणार. विकास शेठचा यांचं ट्रॅक्टर आहे. तर मिस्त्री कुठून आलाय हो तुम्ही? वांगी दुकान आहे वांगी. नशिबानं साथ दिली तर चांगलं पण होतंय, कधी कधी नशीब पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GB लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये. तर आज आपण बघणार आहे की आपल्या रानात काय काय आहे आणि किती एकरचं रान आहे. तर आतून पहिल्यांदाच दाव्या त्या साईडला आपण खत सोडायचं चाललेलं आहे. पेरूला आपण खत सोडतोय. तर आपण इथं किती रान आहे हे बघूया अगोदर. तर हे आपलं जी पेरूची बाग आहे, तुम्हाला माहितीच असेल तुम्ही व्हिडिओ बघितल्यामुळे. तर 2 एकरची पेरूची बाग आहे. तर याच्याच बाजूला या साईडला मिरचीची बाग होती आपली, ती आता बऱ्यापैकी संपत आलेली आहे. आणि त्याच्या खालच्या साईडला तिकडं दिसत नसेल तर आपण वाई थोडं जवळ जाऊन बघूया. तर ही आपली शिमला मिरची होती, ती ही 2 एकर होती. त्याच्या शेजारी ही हिरवी मिरची होती आणि भूमिका मिरची होती, ती ही 2 एकर. म्हणजे इथं 2 एकर आणि ही 2 एकर, इथं झाली आपली 4 एकर. आणि ह्याच्या बाजूलाच पेरू आपला 2 एकर, म्हणजे इथंच झाली आपली 6 एकर जमीन. तर ही आपलं आता पेरू तेवढं चालू आहे. ही बाकी सगळं आपलं संपलेलं आहे, आता बंद केलेलं आहे ते. तर आपण पुढं अजून जाऊया ऊसाकडे. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला वाई थोडं नवीन धावतो. तर ही बघा, ही मागं जी होल दिसतंय का, बघताय का, हे कसलं मोठं होल आहे. वाई जवळ जाऊया आपण. आयो लई मोठं होल आहे ती, बघताय का, आतनं काहीतरी येईल बरं का. तर हा झाला आपला टाइमपास, आपण थोडं पुढं जाऊ तसंच. तर आपण आता ऊसाकडे निघालोय. तर इथं आपल्या या ठिकाणी आपला 2 एकर ऊस आहे. लांब पल्ला आहे, त्यामुळे एवढं काय सगळं लांबडा असल्यामुळे आपण काय एवढं लांब जाणार नाही. तुम्हाला थोडं जवळ जाऊतो. मित्रांनो, आपण आता ऊसाजवळ आले, दाखवतो. इथं हा बघा, हा आपलाच ऊस आहे. या शेजारी हा पण आपलाच ऊस आहे. तर हा मधनं रोड आहे. तर हा जास्त असा लांबडा नाही, असा लांबीला एकदम लांबडा आहे. अशी बघा खालीपर्यंत आहे. तिकडं खाली विहीर आहे एक आपली. तर आता एवढ्या खाली तर जाणार नाही आपण, का तर तिकडं जास्त तर आपल्याला लय उशीर लागेल आणि वरून आपल्याला लय मोठा होईल. आपण थोडक्यात आपलं सगळं जाऊया. तर मित्रांनो, आपण आता खाली उसाकडे निघालोय, तिकडे दुसरीकडे. आपला आता तो पट्टा झालाय, आता आपण दुसऱ्या पट्ट्याकडे निघालोय. तर आपल्याला जायसाठी थोडं गाडी घेऊन आलोय आपण, चालत लय उशीर लागला असता. जाऊया तिथे. तर मित्रांनो, आपण आता आपल्या शिमला मिरचीजवळ आलोय. इथे हे आपलं 1 एकरचं शिमला मिरचीचा प्लॉट आहे. तिकडचा वेगळाच होता, हा वेगळा आहे. त्याच्या शेजारीच हा आपला ऊस आहे. इथं हा 2 एकरचा आहे. आता खालीपर्यंत लय मोठा आहे, तिकडं आपण जाणारच आहे. तोपर्यंत आपण इकडे बघूया. इकडे एक रोटर खोललाय, आपण तिकडे जाऊया तोपर्यंत. तर मित्रांनो, हा आपला ट्रॅक्टर आहे. हे आत बघा इकडे, ही एक आत बारका ट्रॅक्टर खोलायचं चालू आहे. हे विकास शेठचा यांचं ट्रॅक्टर आहे. तर मिस्त्री कुठून आलाय हो तुम्ही? वांगी दुकान आहे वांगी. अच्छा, सर वांगी. तडसर वांगी मध्ये यांचं दुकान आहे. जर समजा तुमचं पण जर काय जर झालं असेल, कुठलं असल्या ट्रॅक्टरचं का मोठ्या पण ट्रॅक्टरचं करता? पॉवर टेलरचं फक्त करते ती. तर त्यासाठी त्यांचा नंबर घेतो मी आणि त्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली टाकणार आहे. तर तुम्हाला जर लागलंय तर त्यांना कॉल करून तुम्ही संपर्क करू शकता. तोपर्यंत आपला मोठा व्हिडिओ होईल, आपण पुढे जाऊया. हे आपले खोली आहे एक. तर आपलं सगळं सामान विमान खत बी ते सगळं ह्याच्यात असतं. तर ह्याच्यातच आपलं एक अण्णा जे आपण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो औषध विषण मारताना, ते अण्णा इथंच राहते त्यांच्या फॅमिलीसोबत. ते आता वर काम करते त्यामुळे इथं नाही. तर आपण इकडं ऊसाकडे जाऊया. तर हे बघता, हे आपला ऊस बघू शकता. ऊसाची क्वालिटी तुम्ही काय आहे. तिथं ऊसाला आपण पाणी पण सोडलेलं आहे. हे बघा पाणी चालू आहे इकडं. ही आपली पणपाळी इकडे, पणपाळी नाही त्याला काय तर म्हणते, ते साऱ्या सोडायला आहे. तर पुढं जाऊ तसंच आपण. हे बघा ऊस, इथनं आपला खालीपर्यंत सगळा ऊसच आहे आपला. खाली किती, 1 2 एकर 2 4 2 6 6 आणि 7 एकर ऊस आपला इथंच आहे फक्त. हा इथं 7 एकर ऊस आहे. तिकडं 2 एकर, म्हणजे असा 9 एकर ऊस आहे. त्याच्या पलीकडे पण 1.5 एकर ऊस आहे. तर आपण तिथं पण जाणार आहे. पुढे जाऊन दाखवू का इथनंच दाखवू? तिकडनं दाखवतो, तेवढं लय मोठा व्हिडिओ होईल मग. हे बघा तिकडं खालीपर्यंत ऊस, हा सगळा खालीपर्यंत पट्टा आपलाच आहे. म्हणजे हा पूर्ण एक 7 एकरचा पट्टा आहे सगळा.
आपण आता आपल्या दुसऱ्या प्लॉटवर आलो इथं. प्लॉटच म्हणायला लागल, एका ठिकाणी नाही, जवळजवळ जायते एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर राहते क्षेत्र आपलं. आता ही आपलं शेड आहे इथं बघत असाल तुम्ही, आता पडाय आला असेल. ही काय केलं आपण, इथलं एक कागद काढून दुसरीकडे नेलाय का, जिथं आपल्या शिमला मिरची होती तिथं कागद टाकलाय आपण, त्यामुळे एक कागद काढून अर्ध ठेवलेला आहे. तर या साईडला बघायला तुम्ही सगळं नांगरलंय, हे आपण आता कालच नांगरलेलं आहे. ह्याच्यात अजून काय लावायचं आपला अजून प्लॅन झालेला नाही, ती लावल्यानंतर जाऊतो तुम्हाला. आता ही बघा इकडं पडीक राहिले, आता ही पडीक ठेवलंय, ह्याच्यात मिरची लावायचा प्लॅन आहे. पण आता लावायच्या अगोदर काय सांगणार नाही, लावल्यानंतर दावेनच. खाली पण आपला ऊस आहे तिथं 1.5 एकर, मग सांगितलं तुम्हाला 1.5 एकर ऊस आहे तिथं, तिकडे जाऊया. चला मित्रांनो, तिकडं आपला ऊस आहे आणि इथं बघताय काय, इथं भुयार असल्यासारखं आहे. एवढं मोठं डबर आहे, इथनं टिंबूची पाईपलाईन गेली त्यामुळे डबरं पडलं या. चला ऊसाकडे नीच तुम्हाला शो बघा, आपला ऊस आहे नंबर 1 क्वालिटीचा ऊस आहे. पाणी चालू आहे वाटतं इथं, पण पाणी चालू आहे. मला पण माहित नाही इकडं पाणी सोडलंय, अन्नात कशाला पाणी सोडते, काय करते अन्नात, त्याचं तेच करते सगळं. बघताय कसा ऊस आहे, वरनं बघायला आहे. कसा काय ऊस आपण मध्ये लिंक टाकली मी त्याच्यात, तो पण बघून घ्या तुम्ही. खाली मित्रांनो, क्षेत्र खूप आहे, करते पण चांगलं, नशिबानं साथ दिली तर चांगलं पण होतंय. कधी कधी नशीब पण जरा वाईस खाली येते, त्यामुळं काय आता तेवढं चालायचं खालीवर. आता शेती आहे म्हणल्यावर कसं चालणारच, पैसा येईल असे आशेनं करायचं नाही. शेती आपली आहे म्हणून आपण शेती करायची, आपण नाही शेती करणार तर मग दुसरं कोण करणार. यासाठीच आपण शेती करायची की आपली माती आहे ती, आणि ते आपल्याला पैसा देणार का तर देणार. 2 वर्ष का जाईना, पण 3ऱ्या वर्षी आपल्याला पैसे देणार तर हमखास देणार. तर हे आपलं इथं ऊस, हा क्षेत्र लास्ट आहे आपलं, इथंपर्यंत आपलं ऊस आहे. तर आपण आता बेरीज करूया किती एकर ऊस आहे आपला. इथं 1.5 एकर ऊस, मागं तिथं 7 एकर ऊस. 7 आणि 1.5 किती झालं, 7 आणि 8 आणि 8.5, आणि तिथं 2 एकर, म्हणजे 10.5 एकर ऊस आहे आपला फक्त. आणि इकडे 2 एकर पेरू, 10.5 आणि 2 एकर किती झालं, 12.5 झालं. त्याच्या वरच्या साईडला 2 एकर आणि 2 एकर 4 एकर, 12.5 आणि 4 एकर किती झालं, 12 आणि 4 16, 16.5 एकर झालं. एकर तर राहिलं हे जे आहे ते 2.5 एकर आहे, आणि ह्याच्या वर आहे इकडं आहे ते 2 एकर, म्हणजे हे 4.5 एकर. 16.5 आणि 4.5 एकर किती झालं, 4.5 16 आणि 4 20, 20.5 20 झालं. तिथं 1 एकर आहे ऊस लावायचा. त्याच्यात अजून ती थोडा जागाचा इश्यू चाललाय, त्यामुळे अजून त्याच्यात काय केलं नाही, सऱ्या बिऱ्या घालून ठेवले ते त्याच्यात ऊसासाठी. पण काय झालंय, त्याच्यात गावात उगावते जायच तिकडं. पण चला हा 1 एकर आहे तेवढा, ह्याच्यात ऊस लावायचा होता, पण त्या जागेचा थोडा इशय चाललाय, त्यामुळं आपण काय लावणं बंद केलंय. पण ह्याच्यात बघा गावात उगावा लागले, नांगारा बिंकारले सगळं करून परत सगळं लफडा झालाय. बरं असू द्या. तर धन्यवाद मित्रांनो इथंपर्यंत बघितल्याबद्दल, आणि तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, वाय जाऊ द्या वर, आणि बेल आयकॉन पण दाबून शिक्का मारा त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल.